नमस्कार मित्रो, मी शेवगा प्लॉटमध्ये आहे. प्लॉट नंबर 1 आणि 3 मध्ये. काल मी 2 वेगवेगळे व्हिडिओ टाकले होते, एकच मोठा व्हिडिओ नको म्हणून. परंतु बोलता बोलता म्हणलं होतं, आता बरेच शेतकऱ्याच्या ज्या कमेंट्स होत्या, सर फुल गळतं, फुल जळतं, हा प्रकार वेगळा होता. वातावरण निर्मितीमुळे ते थोडी बुरशी आली होती. काही फार काही कल्पना होतं, फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे ते गळालं होतं. पण तो आता फुलं काही करपत नाहीत किंवा गळ होत नाही. परंतु भविष्यामध्ये गळ होणे आणि फुलं मजबूत व्हावेत, कळी टिकून राहावी म्हणून तुम्हाला म्हटलं होतं 05234 किंवा कॅल्शियम ड्रिपमधून सोडा. परंतु मी आमच्या प्लॉटला 4 दिवसापूर्वी 0.645.6 प्रति एकर 3 किलो सोडलेलं होतं. परंतु आणखीन एक प्रिकॉशन म्हणून, आता आणखीन 3 दिवस मला बाहेरगावी जायचं आहे, प्रिकॉशन म्हणून आपण आज रिच कॅल एकटाचं चिलेटेड कॅल्शियम एकरी 500 ग्रॅम सोडणं चालू आहे. हे बघा, ह्याच्यातलं हे फिल्टर टँक आहे. फिल्टर टँकला एक अशी अरेंजमेंट केलेली आहे. हा एक मायक्रो रिटर्न नॉन रिटर्न वाल आहे. हा वाल काय करतो, या वालचं इतकं महत्त्वाचं काम आहे. जर कुठे पाईपलाईन लॉक झाली असेल, कुठे काही झालं असेल, त्या वालची किंमत आहे 35,000 रुपये. तर हे वाल काय करतो, जागेवर म्हणजे सेन्सर आहे, जागेवर रिटर्न पाणी काढून घेतो, म्हणजे पाईपलाईनला धक्का लागू देत नाही. ह्याच्यातून पाणी फिल्टर होतं. फिल्टरमध्ये ह्या टाकीमध्ये आपण सोल्युशन करतो आणि ह्या टाकी वाटे ठिबकला जॉईंट केलेला आहे. ही टाकी ह्या इथून, आणि मग ठिबकला पाणी जाणार. प्रत्येक झाडाला ठिबक असल्यामुळे प्रत्येक झाडाला समप्रमाणात सोडलेलं मटेरियल मिळतं. त्यासाठी शक्यतो ठिबकचा वापर करत चला. शेवग्याला तर ठिबकच पाहिजे. त्या हिशोबानं भविष्यामध्ये प्रिकॉशन म्हणून तुम्ही 05234 सोडा, 645.6 सोडा आणि कॅल्शियम म्हणजे अल्टरनेट एक 4-4 दिवसाच्या अंतराने सोडलं चालतं. 05234 सोडलं, 645.6 सोडायची गरज नाही. 645.6 सोडलं, 05234 सोडायची गरज नाही. कॅल्शियम मात्र ड्रीपमधून तुम्ही अवश्य द्या. चिलेटेड घ्या. चिलेटेड घेतल्यामुळे काय होतं, एकदम प्युअर मटेरियल असतं. चिलेटेड म्हणजे प्युअर मटेरियल. अशा पद्धतीने देऊन घ्या, म्हणजे तुमचं फुल ड्रॉप होणार नाही, कळी ड्रॉप होणार नाही. आता 100% तर लागणार नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं. परंतु एका गोष्टीमध्ये 7, 8, 9 वाद्या निर्माण झाल्या तर बाकीचे गळ होणारच आहे, त्याची काळजी करायची काम नाही. परंतु वाद्या तयार न होता गळ होणे म्हणजे हे फार नुकसानकारक आहे. त्यासाठी काळजी घ्या आणि ड्रीपमधून चिलेटेड कॅल्शियम 500 ग्रॅम देण्यास हरकत नाही. नमस्कार.